देवळी प्रवरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षांकडून प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी करत असलेले प्रशांत काळे व ज्योती वैभव गिरमे यांच्या प्रचारार्थ काल सायंकाळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी कॉर्नर सभा घेत मतदारांशी थेट संवाद साधला। या सभेत बोलताना सुरेंद्र थोरात यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांच्या दैनंदिन समस्या तसेच नगर परिषदेत सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित केली। महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून दिल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कृष्णा मुसमाडे, माजी संधी अधिकारी दत्ता कडू, प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ठूस, वैभव गिरमे, सुनील विश्वासराव, दत्ता साळुंके, मारुती मोरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वैष्णवी चौक, अंबिका नगर, कामगार वसाहत कॉलनी आदी भागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित होते। नागरिकांनी आपल्या समस्या मांडत उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त केल्या। सभेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। नागरिकाला मी एवढंच आवाहन करू की दोन्ही उमेदवार अतिशय सरळ आणि साधे आहेत आणि गिरमेताईला नगरपालिकेच्या कामाला फार मोठा अनुभव आहे। ते देवळ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष पण आहेत आणि प्रशांत हा अतिशय तरुण आणि चांगला विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं की ह्या दोघांना पण आता या नऊ प्रभागाने संधी दिली पाहिजे। 100% ते या प्रभागाचे काम मार्गी लावतील आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करतील। देवळी प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या प्रभाग 9 मध्ये या ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात। या प्रचार सभेला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि विकासाच्या कामाच्या जोरावरती या प्रभागामध्ये प्रशांत काळे आणि ज्योतिताई गिरमे आणि आमचे नगराध्यक्ष उमेदवार कृष्णात मुसमाडे यांना खूप चांगला प्रतिसाद आणि चांगलं मतदान होईल आणि या ठिकाणी नागरिकांना आम्ही तसं आवाहन केलेलं आहे आणि येत्या 20 तारखेला निश्चित हा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे। एवढ्या थंडीत सुद्धा इतक्या प्रमाणात जी महिला वर्ग आणि लहान मुलं सुद्धा या सभेला उपस्थित राहिले हे विशेष करून असं जाणवतं की इथून काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्ष आणि आघाडीला चांगला लीड मिळेल आणि आमचे दोन्ही उमेदवार प्रशांत भाऊ आणि ज्योतिताई या चांगल्या मताने इथून विजयी होतील असं मला खात्री वाटते। देवळी प्रवरा सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या कार्यक्रमाच्या दरम्यान आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही एक कॉर्नर सभा आयोजित केली होती। या सभेस आमच्या अंबिका नगर परिसरातील, कॉलनी परिसरातील आणि वैष्णव चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। खूप मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेत आणि मी त्यांना एकच आवाहन करतोय की आमच्या या महाविकास आघाडीचे ज्योतिताई वैभव गिरमे आणि मी प्रशांत रामचंद्र काळे आणि आपल्या अध्यक्षपदाचे उमेदवार कारखान्याचे डॉक्टर बाबूराव बापूजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांना सर्वांनी पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करायचं आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आपल्या अंबिकानगर परिसरातील राहिलेला सर्व जे लोकांच्या मागण्या आहेत, रस्त्याची कामं असतील, इथल्या ओपन स्पेसची कामं असतील, इथल्या नाल्यांची कामं असतील, इथल्या लाईटचा काही विषय असेल आणि मेन मुद्दा आपल्याचा गट नंबरचा आहे, गट बदलीचा विषय। हा विषय आम्ही ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ, आमची सत्ता येऊ, तर पहिल्या 1 ते 2 महिन्याच्या काळात आपण आपले काँग्रेस पक्षाचे श्रीरामपूरचे आमदार आपले हेमंततात्या ओगले हे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं महाविकास आघाडीचा पॅनल स्थापन केलेला आहे। त्यामुळे या प्रश्नात आपल्याला हेमंततात्या नक्कीच सहकार्य करतील आणि पहिल्या आपण 2 ते 3 महिन्याच्या काळातच हा प्रश्न इथलचा मार्गी लावू असं मी आमच्या समस्त नागरिकांना विनंती करतो। आणि मला प्रशांत रामचंद्र काळे आणि माझ्या सोबत असलेल्या ज्योतिताई वैभव गिरमे आणि आपले कृष्णा नानासाहेब मुसमाडे हे अध्यक्षपदाचे उमेदवार यांना सर्वांनी भरघोस मतांनी खूप मते टाका आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या।